नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्या अपडेटवरतीच एक मी लेक्चर बनवलं आहे. भरपूर सारे काही व्हिडिओ राष्ट्रीय महामार्गावर असतील, परंतु हे या लेक्चरमध्ये मी अपडेटेड राष्ट्रीय महामार्गाचे नंबर मी कव्हर केलेला आहे. ते सुद्धा महाराष्ट्रामधील जे महाराष्ट्रामधून जातात संदर्भातील, त्यामुळे थोडा लेक्चर हा थोडा मोठा होईल. तरी तुम्ही ते लेक्चर एंडपर्यंत पहा. आणि नवीन असाल तर MPSC स्टडी ह्या चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेटेड डाटा सारखे लेक्चर तुम्हाला मी याच्यापुढे घेऊन येईल. त्याचपूर्वी मी लेक्चरची पार्श्वभूमी सांगतो, काय काय कव्हर करणार आहे. महाराष्ट्रामधील राष्ट्रीय महामार्गाचे नंबर्स आणि महाराष्ट्रातील जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते मी कव्हर करणार आहे डिटेलमध्ये. सेकंड पार्ट, सम आणि विषम कशी मेथड भारत सरकारने राबवलेली आहे 2019 नुसार. ती कुठून स्टार्टिंग होते, कुठला अंक आणि सम आणि विषम एंड कुठला होतो सम आणि विषम, हे पूर्ण कव्हर केलं आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. एंडपर्यंत पाहणं महत्त्वपूर्ण आहे, कारण आउटपुट तुम्हाला याच्यावरती जर प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामुळे 100% इथं मार्क्स तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही लेक्चर पूर्ण पाहिलात तर. आणि राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यामधील फरक मी ह्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे संदर्भातील मी फरक एका मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. त्या संदर्भातील लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते लेक्चर पहा. त्यामुळे आपण लेक्चरला सुरुवात करूया. चला तर. राष्ट्रीय महामार्ग संबंधात पहिला कायदा 1956 मध्ये आला, नॅशनल हायवे ॲक्ट म्हणून. त्यामध्ये 3 महत्त्वाचे फंक्शन होते. एक म्हणजे संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधताना ज्या भूभागातून जाणार आहे ती जमीन त्यासाठी उपयोगी आहे का, ती सुटेबल आहे का, ते पाहिलं जातं. त्यानंतर ती जमीन पाहिल्यानंतर सुटेबल असल्यानंतर त्या संबंधित जमिनीचं सर्वेक्षण केलं जातं आणि नंतर मग सर्वेक्षण केल्यानंतर मग पर्चेसिंग केली जाते जमीन आणि मग बांधकाम केलं जातं. नॅशनल हायवे ॲक्टमध्ये 1988 मध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट असं करण्यात आलं नामकरण. आणि त्या अंतर्गत 1995 मध्ये म्हणजे 1988च्या कायद्याअंतर्गत 1995 मध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही संस्था आहे जी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. संबंधित संस्था ही राष्ट्रीय महामार्ग असतील आणि एक्सप्रेसवे असतील यांची बांधकाम आणि देखभाल करतं. मी एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्ग संबंधातील एक लेक्चर मागच्या याच्यामध्ये मी केले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा ते लेक्चर. आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अंतर्गत अजून एक संस्था कार्यरत असते, ती म्हणजे नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, जो 1998 मध्ये आला. त्यामध्ये एक्झाम्पल ही संस्था काय करते, एक्झाम्पल आपण भारतमाला प्रोजेक्ट असेल किंवा नॉर्थ टू साऊथ कॉरिडॉर असेल किंवा ईस्ट टू वेस्ट कॉरिडॉर असे महत्त्वाचे प्रोजेक्ट ही संस्था बांधकाम करत असते आणि ती राबवत असते. आता महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जे राज्याच्या राजधान्या असतील, बंदरे असतील, मोठमोठी शहरं असतील आणि त्याचप्रमाणे औद्योगिक जी नगरे असतील त्यांना जोडण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग करत असतात. राज्य महामार्ग पाहू. राज्य महामार्ग राज्य सरकारच्या मालकीचे असतात. त्यांची सार्वजनिक बांधकाम खाते संबंधित राज्य महामार्गाचे बांधकाम आणि देखभाल करते. राज्य महामार्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुका प्लेसेसमध्ये कनेक्टिव्हिटी देण्याचं काम, औद्योगिक ठिकाणे असतील, लहान शहरं असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग यांना कनेक्टिव्हिटी देण्याचं काम राज्य महामार्ग करत असतात. भारत सरकारने 2019 पासून राष्ट्रीय महामार्गांना नवीन क्रमांक देण्यात आले आहेत. सम आणि विषम जे महामार्ग नॉर्थ टू साऊथ म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेकडे ट्रॅव्हल करतात त्यांना सम नंबर दिलेले आहेत. सम नंबरचे हायवे साधारणतः 2 पासून सुरू होतात ते 70 पर्यंत आहेत. म्हणजे शेवटचा सम नंबरचा हायवे हा 70 आहे. ओके. आणि स्टार्टिंग पासून तो 2 नंबर म्हणजे 2, 6, 8 आणि संबंधित नंबर हे सम जे पूर्वेकडून पश्चिमेकडे आहेत. जसं की एक्झाम्पल अरुणाचलमध्ये नॉर्थ टू साऊथ
2 नंबरचा हायवे असेल, आसाममध्ये 4 नंबरचा असेल, पश्चिम बंगालमध्ये 8 नंबरचा असेल, मध्य प्रदेशमधून जाणारा साधारणतः 44 असेल असे देण्यात आले आहे. विषम बाबतीत साधारणतः वेस्ट टू ईस्ट ट्रॅव्हल करणारे जे काही महामार्ग असतील त्यांना क्रमांक दिलेले आहेत विषम. पहिला क्रमांक विषमचा 1 आहे आणि शेवटचा 87 आहे, लक्षात ठेवा. आणि संबंधित विषम क्रमांक हा नॉर्थपासून साऊथपर्यंत दिलेला, म्हणजे की जम्मू काश्मीरमध्ये जाणारा नॉर्थ टू वेस्ट हा 3 नंबर असेल, एक्झाम्पल. पंजाबमध्ये 5 असेल, राजस्थानमध्ये 7 असेल, आपल्या कर्कवृत्त रेषेपासून साधारणतः एक्झाम्पल कदाचित तो 27 असेल, असं लक्षात ठेवा. जेणेकरून आपल्याला आयोगामध्ये कधी विचारलं तर एक्झाम्पल की तामिळनाडू टू केरळ हा राष्ट्रीय महामार्ग 3 आहे. आता 3 आहे, आपल्याला सुरुवात आहे जम्मू काश्मीर, त्यामुळे आपल्याला लगेच कॅचअप होईल की हे रॉंग आहे. तर असं लक्षात ठेवा. आणि अशीच मेथड भारत सरकारने राबवलेली आहे समविषम संदर्भात. कळंबुरी ते 348ला जोडणारा ओल्ड नंबर आहे 4C, नवीन नंबर आहे 548. एकूण लांबी त्याची 5.67 किलोमीटर. हा रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान महामार्ग आहे. पळसपे टू नावाशेवा पोर्ट यांना जोडणारा हा जुना क्रमांकानुसार 4B आणि त्याचा नवीन क्रमांक आहे 348. त्याची टोटल लेंथ आहे 38 किलोमीटर आणि संबंधित हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. रोहा ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग, आपण महाराष्ट्रामध्ये याला साधारणतः मुंबई टू गोवा हायवे असे बोलतो. त्याचा जुना क्रमांक आहे 17, नवीन क्रमांक आहे 66. एकूण लांबी त्याची भारतामध्ये म्हणजे रोहा ते कन्याकुमारी 1622 किलोमीटर आहे. कोणकोणत्या राज्यामधून जातो? महाराष्ट्रामधून जात असताना 475 किलोमीटर, गोव्यामधून 138 किलोमीटर, कर्नाटकमधून 294 किलोमीटर, केरळमधून सर्वाधिक 678 किलोमीटर आणि तामिळनाडूमधून 56 किलोमीटर सर्वाधिक कमी अंतर कापलेलं आहे तामिळनाडूमध्ये. महत्त्वाची शहरे कोणकोणती आहेत? पनवेल असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, पणजी, कारवार, मरकळ, उडुपी, मंगलोर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, पोन्नानी, कोची, अलपुझा, कोल्लम, तिरुवनंतपुरम, नागरकोइल, कन्याकुमारी. कन्याकुमारीला केप कोमरिन असंही म्हणतात. ही मी शहरे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत स्टार्ट टू एंड दिलेली आहेत क्रमवाईज. महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यामधून जातो हा राष्ट्रीय महामार्ग? रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 3 जिल्ह्यांमधून जातो. महाराष्ट्रातील कोणकोणती शहरं महत्त्वाची आहेत? पनवेल, पेण, वडखळ, गडप, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, ही महाड, पोलादपूर ही रायगडमधील महत्त्वाची शहरे आहेत. नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उतरताना खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, हातखंबा, पाली, राजापूर ही रत्नागिरीमधील. तर सिंधुदुर्गामधील कणकवली, ओरोस, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी. रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा हा महामार्ग, त्याचा जुना क्रमांक आहे 204, नवीन क्रमांक आहे 166. एकूण लांबी त्याची 126 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे जिल्ह्यातून जातो हा कोल्हापूर आणि रत्नागिरी. आणि साधारणतः शहरे याच्यावरती रत्नागिरी, पाली ही रत्नागिरीमधील शहरे, मलकापूर, शाहूवाडी आणि कोल्हापूर ही कोल्हापूरमधील महत्त्वाची शहरे आहेत. राष्ट्रीय महामार्ग मुंबई टू दिल्ली याला जोडणारा, त्याचा जुना क्रमांक आहे 8 आहे, नवीन क्रमांक आहे 48. टोटल याची लेंथ आहे 1428 किलोमीटर. 1428 किलोमीटर याची टोटल लेंथ आहे मुंबई टू दिल्ली. आता कुठल्या राज्यातून जातो तर दिल्लीमधून जात असताना 13 किलोमीटर डिस्टन्स कापतो. हरियाणामध्ये 101 किलोमीटर, राजस्थानमध्ये 688 किलोमीटर, गुजरातमधून 498 किलोमीटर आणि महाराष्ट्रातून 128 किलोमीटर याने अंतर कापलेलं आहे. इम्पॉर्टंट शहरं वसलेली आहेत, त्यामध्ये असेल दिल्ली,
गुरगाव, जयपूर, अजमेर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत व मुंबई ही मी महत्त्वाची शहरे आहेत ती क्रमवाईज दिलेली आहे, जसं की दिल्लीपासून ते मुंबईवरून. ओके, कधी एक्झाममध्ये विचारू शकतात महत्त्वाची शहरांपासून उत्तरेपासून दक्षिण क्रम, त्यामुळे तेही लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधून कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून हा जातो? मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल आणि पालघर संबंधित जिल्ह्यातून म्हणजे 4 जिल्ह्यातून हा ट्रॅव्हल करतो. महत्त्वाची शहरं वसलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, जसं की मुंबईमध्ये मुंबई असेल, बोरिवली असेल, दहिसर असेल, अंधेरी असेल. त्याचप्रमाणे कासा, तलसारी ही पालघरमधील महत्त्वाची ठिकाणे या राज्य महामार्गाच्या ठिकाणी वसलेली आहेत. मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक आहे 3, नवीन क्रमांक आहे 3 दिले आहेत डिव्हिजननुसार. तर मुंबई ते नाशिक 160 क्रमांक दिला आहे, नाशिक ते धुळे 60 दिला आहे, धुळे ते आग्र्यापर्यंत 52 दिला आहे नंबर. ओके, महत्त्वपूर्ण आहे हे, कसंही विचारू शकता त्याच्यावरती क्वेश्चन. लांबी, एकूण लांबी त्याची 1161 किलोमीटर आहे. कोणकोणत्या राज्यामधून जातो? तर महाराष्ट्र, MP म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि UP म्हणजे उत्तर प्रदेश. महाराष्ट्रामधून जात असताना त्यांनी 391 किलोमीटर, मध्य प्रदेशमधून 712, राजस्थानमधून 32, उत्तर प्रदेशमधून 26 किलोमीटर. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? आग्रा असेल, ग्वाल्हेर असेल, शिवपुरी असेल, बेहोरा असेल, इंदूर असेल, धुळे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल आणि मुंबई. कोणकोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जातो हा? मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक आणि धुळे. आणि महत्त्वपूर्ण शहरं जी महाराष्ट्रातील वसली आहेत या राष्ट्रीय महामार्गाची ती कोणती? मुंबई उपनगर असेल, मुंबई असेल, ठाणे, इगतपुरी, नाशिक, चांदवड, मालेगाव आणि धुळे ही महत्त्वपूर्ण शहरं या राष्ट्रीय महामार्गाशी नजीक वसली आहेत. भिवंडी निर्मळ जगदीतल राष्ट्रीय महामार्ग याचा जुना क्रमांक आहे 222, नवीन क्रमांक आहे 61. एकूण लांबी त्याची 663 किलोमीटर आहे. कोणकोणत्या राज्यामधून जातो? महाराष्ट्र असेल, तेलंगणा ह्या 2 राज्यामधून जातो. महाराष्ट्रामधून जात असताना त्याने 605.70 किलोमीटर अंतर कापलं आहे, तर तेलंगणामध्ये त्याने 57.30 किलोमीटर अंतर कापलं आहे. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? भिवंडी, कल्याण, मुरबाड, घाटघर, आळेफाटा, अहमदनगर, पाथर्डी, येल्ली, खारवाडी, गेवराई, पंचनगाव, माजलगाव, पाथरी, परभणी, नांदेड, भोकर, निर्मळ, मल्लारमपुरम, रायकल, जगदीतल इत्यादी महत्त्वपूर्ण शहरं वसली आहेत. महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यामधून जातो हा? महत्त्वपूर्ण आहेत ठाणे, अहमदनगर, बीड, परभणी आणि नांदेड. याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला होतं आणि हा साधारणतः हा हायवे राष्ट्रीय महामार्ग 60ला क्रॉस करतो आळेफाटेला. त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण हायवे आहेत, जसं की नॅशनल हायवे जो नाशिक आपला हाजिरा टू कोलकाता यातून 813 किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आणि मुंबई टू आग्रा हे धुळ्यामध्ये कनेक्ट येतात. त्याचप्रमाणे अजून एक कनेक्ट होतो तो 211 जुना क्रमांकानुसार सोलापूर टू धुळ्याला जोडणारा 3 महामार्ग धुळ्या इथं कनेक्ट होतात. हे पण महत्त्वाचं आहे. असे महत्त्वपूर्ण डेटा तुम्ही असा अभ्यास करा. कोलकाता ते हाजिरा राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक आहे 6, नवीन क्रमांक आहे 53. एकूण लांबी कोलकाता ते हाजिरा 1949 किलोमीटर. कोणकोणत्या राज्यामधून जातो? गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि कोलकाता. गुजरातमधून जात असताना 177 किलोमीटर अंतर कापलं आहे. महाराष्ट्रामधून जात असताना सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक लांब असणारा महाराष्ट्रातील कोलकाता ते हाजिरा आहे, तो 813 किलोमीटर आहे. छत्तीसगडमधून जात असताना 314, ओडिशामधून 412, झारखंडमधून 22 आणि कोलकातामधून 161 किलोमीटर आहे. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? सुरत असेल, धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, धुरा, रायपूर, महासमुंद, संबलपूर, बहारगुडी, कोलकाता. महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून जातो हा? नंदुरबार,
धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. महत्त्वपूर्ण शहरं कोणती महाराष्ट्रातील? गंगापूर, साक्री, नेर, धुळे, जळगाव, भुसावळ, चिखली, मलकापूर, नांदुरा, खामगाव, अकोला, बडेनरा, अमरावती, नांदगाव पेठ, मोजरी, कारंजा, नागपूर, भंडारा इत्यादी महत्त्वपूर्ण शहरं आहेत. मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक 4, नवीन क्रमांक 48. एकूण लांबी त्याची मुंबई ते चेन्नई 1235 किलोमीटर. कोणत्या राज्यामधून जातो? महाराष्ट्रात जात असताना त्याने 371 किलोमीटर अंतर कापले आहे. कर्नाटकमध्ये 658, आंध्र प्रदेशमध्ये 83 आणि तामिळनाडूमध्ये 133 किलोमीटर कापलेलं आहे अंतर. महत्त्वपूर्ण शहरं कोणती मुंबई ते चेन्नई दरम्यान? मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बेंगलोर आणि चेन्नई. महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जातो? तर मुंबई सबर्बन, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. महाराष्ट्रातील अशी कोणती शहरे आहेत या राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्ट आहेत? जसं की पनवेल, पुणे, शिरवळ, सातारा, कराड आणि कोल्हापूर. पुणे ते मछलीपट्टणमला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. जुना क्रमांक 9, नवीन क्रमांक 65. एकूण लांबी त्याची 841 किलोमीटर. कोणकोणत्या राज्यातून जातो? तर महाराष्ट्रामधून जात असताना 336 किलोमीटर अंतर कापलं आहे. कर्नाटकमधून 75, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून जात असताना त्याने 430 किलोमीटर अंतर कापलं आहे. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? पुणे, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी महत्त्वाची शहरं वसली आहेत. महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून जातो? पुणे असेल, सोलापूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामधून जातो. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शहरं कोणती या राष्ट्रीय महामार्गाशी नजीक आहेत? हडपसर असेल, भिववण असेल, इंदापूर असेल, टेंभुर्णी असेल, मोहोळ, सोलापूर, नळदुर्ग, येणेगूर आणि उमरगा इत्यादी शहरं महत्त्वाची वसली आहेत. पुणे आणि नाशिकला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. जुना क्रमांक 50, नवीन क्रमांक 60. एकूण लांबी 208 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामधून जातो? पुण्यातून अहमदनगर आणि नाशिक. या राष्ट्रीय महामार्गाशी महत्त्वपूर्ण शहरं कोणती? पुणे, चिंबाडी, चाकण, राजगुरुनगर, पेठ, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि नाशिक इत्यादी महत्त्वपूर्ण शहरं ही वसली आहेत. सोलापूर ते धुळे यांना जोडणारा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे. जुना क्रमांक 211, नवीन क्रमांक आहे 52. लांबी एकूण 452 किलोमीटर. महाराष्ट्रामधील त्याने कोणकोणत्या जिल्ह्यामधून हा जातो? महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव आणि धुळे इत्यादी महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमधून जातो. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, येरमाळा, बीड, गेवराई, वाडीगोरी, औरंगाबाद, चाळीसगाव, धुळे ही महत्त्वपूर्ण शहरं आहेत. चाळीसगाव हे कांदा बाजारपेठेसाठी अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये. राष्ट्रीय महामार्ग 7, नवीन क्रमांक 44. लांबी आहे महाराष्ट्रामधील 268. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण जिल्ह्यामधून जातो, जसं की 3 जिल्ह्यामधून नागपूर, वर्धा आणि यवतमाळ. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? रामटेक, नागपूर, बुट्टीबोरी, जाम, हिंगणघाट, कारंजी, पांढरकवडा आणि बोटी इत्यादी महत्त्वपूर्ण शहरं वसली आहेत. सोलापूर ते मंगलोरला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक 13, नवीन क्रमांक 50 आहे. एकूण लांबी त्याची 691 किलोमीटर आहे. कुठल्या राज्यामधून जातो? तर महाराष्ट्रामधून जाताना त्याने 43 किलोमीटर अंतर कापलं आहे. कर्नाटकमधून 648 किलोमीटर. महत्त्वपूर्ण शहरं कोणती? सोलापूर हे महाराष्ट्रामधील शहर वसलं आहे. चित्रदुर्ग, शिमोगा आणि मंगलोर ही कर्नाटकातील महत्त्वपूर्ण शहरं या राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्टेड आहेत.
तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला आपल्या लाईक करा. त्याचपूर्वी तुम्हाला काही कुठले सजेशन असतील कुठल्या टॉपिकवरती त्या संदर्भातील लेक्चर हवं असतं तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही पूर्ण लेक्चर पाहिलं असाल हे मी नक्की गृहीत करतो. धन्यवाद.